हाय फ्रेंड्स, मी वर्षा। तर आज आपण मस्त एकदम नवीन रेसिपी घेऊन आली आहे मी। तर उन्हाळा लागला आहे, या कडकडी उन्हामध्ये आपण मस्त घरच्या घरी बदाम शेक, आईस्क्रीम या मिल्क शेक असं काही पण वेगवेगळं घरच्या घरी बनवतो। पण ही रेसिपी एकदम नवीन आहे। या कडकडी उन्हामध्ये मस्त सुपर टेस्टी आणि थंडगार मस्त ग्रीन मिल्क मावा शरबत असं बनवलं आहे। याचा टेस्ट इतका जबरदस्त आहे की घरामध्ये मुलं वगैरे पितील तर वारंवार मला बनवायला लावतील। आणि हे एकदम सिंपल तरीकेनं बनवलं आहे ना। यामध्ये मिल्क पावडर आहे ना, यामध्ये कस्टर्ड पावडर आहे। त्यासाठी बनवण्यासाठी हे 1 लिटर मी म्हशीचं दूध घेतलं। आता गॅस ऑन केली। काही जास्त साहित्य नाही लागणार, फक्त 2-3 साहित्यामध्ये आपल्याला हे शरबत बनवायचं आहे। आता चम्मचनी कंटिन्यू असं हलवत राहू। कढईच्या तळ्याला चिटकलं नाही पाहिजे दूध। गॅस कमी जास्त करत राहायची। तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज करा। बेल आयकॉनला हे प्रेस करा, जेव्हा भी मी व्हिडिओ अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन तुम्हाला येत जाईल। आता हे मस्त असं गरम करून घेतलं। थोडंसं आपल्याला हे आटून घ्यायचं आहे। कढईला लागलेलं असं काढून घ्यायची मलाई आणि गॅस जो उभं राहायचं। जे दूध आहे ते उसळूनही गेलं पाहिजे आणि कंटिन्यू असं हलवत राहायचं। आता हे शरबत आपण 1 लिटर दुधापासून बनवत आहे। आता मस्त हे गोड होण्यासाठी तर काय काय घेतलं आहे ते बघूया। तर साखर घेतली अर्धी वाटी, काजू बदाम आणि वेलायची मिक्सरमधून असं फिरून घेतली थोडी, आणि 125 ग्रॅम मावा घेतला खवा, आणि हा सुका थोडासा फूड कलर घेतला ग्रीन। तुम्ही लिक्विड कलर पण घेऊ शकता। तर हा जो खवा आहे हा फ्रीजमध्ये नाही ठेवला मी, बाहेरच होता, तर हा थोडा नरम आहे। फ्रीजमध्ये ठेवला खवा की कडक होऊन जातो, त्याला खिचून घ्यायचा थोडासा, तेव्हा टाकायचं। आता हा दिला टाकून आता चम्मचनी असं कंटिन्यू हलवत राहायचं। जे कुठल्या वगैरे आहे गाठा ते राहिल्या नाही पाहिजे, ते कंटिन्यू असं फिरवत राहू। आता थोड्या टायमानंतर जो खवा आहे तो मस्त असा व्यवस्थित दुधामध्ये मिक्स करून घेतला, कंटिन्यू असं चम्मचने हलवून छानी, आणि याचा दुधाचा हलकासा कलर पण बदलला। छान असा वास सुटायला लागला आहे किचनमध्ये खव्याचा मस्त। हे बघा काहीच गाठा वगैरे नाही दिसत आहे, छान व्यवस्थित मिक्स झाला। आता यामध्ये आपण साखर घालूया। एवढ्या दुधाला एवढी साखर परफेक्ट आहे। जास्त घेतली की मग ते प्यासं नाही वाटत, एकदमच गोड होऊन जाते, तर एवढीच साखर घ्यायची। आता साखर वितळली पाहिजे तर कंटिन्यू असं चम्मचनी हलवत राहू। आता साखर वितळली आहे। आता आपण यामध्ये थोडासा फूड कलर घालूया। जास्त नाही घ्यायचा, थोडासाच घ्यायचा, हात येते टाकून, आणि कंटिन्यू असं फिरत राहू। व्यवस्थित मिक्स झाला पाहिजे, नाही तर काय करायचं, थोडंसं दूध घ्यायचं आणि त्याच्यामध्ये हा कलर टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, ते पण एकदम सोपं होते। आता मी हा दिला असाच टाकून आणि कंटिन्यू असं हलवत राहते। गॅस एकदम कम करून घ्यायची। आता आपल्याला जे दूध आहे ते आटवायचं नाही आहे आता, आणि हे कढईला लागलेलं हे पण काढून घ्यायचं, कंटिन्यू असं फिरवून घ्यायचं। आता थोड्या वेळानंतर मस्त त्या गाठा वगैरे त्या कलरच्या दिसत होत्या, ते व्यवस्थित मिक्स करून घेतल्या। आता यामध्ये काजू बदाम आणि हे वेलायची मिक्सरमधून काढलेली हे 2 नाही तर 3 चम्मच टाकायचं। याने छान असं शरबतचा टेस्ट येईल आपल्या। काजू बदाम असलं तर टाकायचे, नाहीतर थोडेसे असे पिस्ते कट करून टाकायचे, नसले तरी चालेल। थोडेसे वेलायची अशी कुटून टाकायची, म्हणजे जे शरबत आहे त्याची जी चव आहे एकदम मस्त येते। आता हे झाला आहे, जास्त घट्ट नाही करून घ्यायचं। गॅस बंद करते आणि थंड व्हायसाठी ठेवलं।
असं चम्मचने हलवते म्हणजे लवकर थंड होईल. पंखा बी ऑन करून दिला मी. आता थोड्या वेळानंतर हे थंड मस्त झालं. आता आपण हे ग्लासमध्ये भरूया. हे ग्लास घेतला, आता यामध्ये टाकते. खूप मस्त असं हे शरबत होते. नक्की बनवा तुम्ही. फक्त खवा, साखर आणि दुधापासून पण हे बनवू शकता. नाही पण यामध्ये काजू बदाम टाकले तरी चालेल. हे बघा मस्त असा हा ग्लास भरून घेतला. थोडा वेळ याले फ्रीजमध्ये ठेवा आणि नंतर बघा याचा टेस्ट कितला जबरदस्त येते. आता दुसरा ग्लास. तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज करा. बेल आयकॉनलाही प्रेस करा. भरपूर व्हिडिओ आहेत माझ्या चॅनलवर, वेगवेगळ्या पद्धतीने बनवलेले आहे. आईस्क्रीम पण आहे, कुरकुरे पण आहे, बरंच काही आहे. आता हा दुसरा ग्लास पण मस्त असा भरून घेतला. आता हे तिन्ही ग्लास मस्त असे भरून घेते. मस्त असे हे तिन्ही ग्लास भरून घेतले आहे शरबतनी. थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेवू आणि नंतर पिऊन मग बघा याचा टेस्ट कितला जबरदस्त येते. तर नक्की या कडकडी उन्हामध्ये नक्की हे शरबत बनवा. खूप खूप मुलांना पण आवडेल. तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय.